प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आजच्या भागात इथे सावनीने बघितलेलं असतं की सागर खूपच टेन्शनमध्ये असतो आणि हा सगळा प्रकार घडलेला असतो. आरती निघून गेलेली असते, लकी घर सोडून गेलेला असतो आणि सागर इथे त्याच्या रूममध्ये येतो आणि खाली बसतो. खूपच टेन्शनमध्ये असतो. इथे मुक्ता देखील आरती ऐकत नाही. इथे आरती निघून गेलेली असते. मुक्ता म्हणते आता काय करायचं, किती वेळेस या लकी ही घर सोडून गेलेला आहे आणि मग असे म्हणतो की लकीच्या मोबाईलवर फोन कर ना, लकीच्या मोबाईलवर फोन लागेल मग तो फोन उचलेल. तेव्हा ते मुक्ता म्हणते 40 कॉल करून झाले पण तरी एकदा ट्राय करते आणि लकीचा फोन दुसरंच कोणीतरी उचलतं. तर इथे हॉस्पिटलमधून बोलत असतात. तेव्हा मुक्ता म्हणते कोण बोलत आहे, मी लकीची वहिनी बोलत आहे आणि हा लकीचा मोबाईल तुमच्याकडे कसा आवाज वेगळाच येत आहे. आणि मग इथे मुक्ताला खूपच आश्चर्य होतं. ते म्हणतात की हा मोबाईल ज्यांचा आहे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांना आम्ही सिटी हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही त्यांच्या वहिनी बोलत आहात ना, लवकर या. आणि मग इथे मुक्ताला खूपच धक्का बसतो कारण की लकीचा ॲक्सिडेंट झालेला असतो. मुक्ता म्हणते कुठं यायचं आहे आणि केव्हा झाला, ते बरे आहे का? तर इथे मुक्ता टेन्शनमध्ये येते. असे म्हणतो काळजी करू नको मुक्ता, आपण जाऊया. तर इथे मुक्ता म्हणते आता मला घरातल्यांना सगळ्यांना सांगायला हवं आणि मग असे म्हणतो घरातले सगळे आधीच टेन्शनमध्ये आहे, आणखीन टेन्शनमध्ये येते, तू फक्त सागरला सांग. तर मुक्ता घरात पळत येते आणि सागरला सांगण्यासाठी. तर सागर पूर्ण दारू पिऊन बेशुद्ध झालेला असतो. तर इथे मुक्ता खूप उठवते, सागर उठा, तुमची मला आता सध्या गरज आहे. आणि मुक्ता खूप रडत असते. तर सागरला शुद्धच नसते, सागर उठतच नाही. इथे मुक्ता म्हणते काय अवस्था करून ठेवली आहे या सागरने, आता मलाच जावं लागेल, आता घरातल्यांना नाही सांगावं लागणार. आणि मुक्ता तिथून निघून जाते आणि सावनी तिथे येते. सावनी म्हणते बघ तुला मी पहिल्या जागेवरच आणून ठेवलं आहे, काय हाल बनवली आहे. त्या मुक्तावर फार विश्वास ठेवत होता ना आणि मुक्ताचा नावाचा जप करत होता, बस आता सगळं भोगत. आणि इथे पूर्ण दारू पिऊन शुद्ध हरपलेली असते सागरची. आणि मग इथे सावनी त्याचा फायदा घेते आणि सावनी म्हणते खरोखर या सागर किती मॅड आहे आणि या सागरला मी आता पहिला जसा होता ना त्याच अवस्थेत आणून ठेवला आहे. मुक्ताच्या नादी लागून आता मुक्ता करत होता आणि आता घे. आणि मग इथे ते ग्रीटिंग कार्ड जे असतं ते पण फाडलेलं असतं आणि मग तेच बघून इथे सावनी त्याचा फायदा घेते. सावनी म्हणते बघ तुझे तुला खूपच मुक्तामुळे तू सुधारला होता, सगळ्यांसंगे चांगला बोलत होता, घरात तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं होतं, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागत होतात, बघ आता काय झालं आहे. आणि मग इथे मुक्ता हॉस्पिटलमध्ये येते. मुक्ता म्हणते लकी कोळी यांना कुठे ॲडमिट केलं आहे लवकर सांगा. तर मग मी त्यांची नातेवाईक आहे. हॉस्पिटलमध्ये आल्यावर लकीचा पत्ता शोधू लागते. तेव्हा या डॉक्टरकडे यांची ट्रीटमेंट चालू आहे असं सांगितल्यावर डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर म्हणतात हो लकी कोळी यांना मीच ट्रीटमेंट दिली आहे आणि आता ते व्यवस्थित आहे, बरे आहे, काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही. तेव्हा असे म्हणतो की लकी बरा आहे ना, आम्ही त्याला भेटू शकतो का आत्ता, आणि हे कसं झालं. आणि मग इथे असे म्हणतो आम्ही भेटतो लकीला. मग इथे मुक्ता म्हणते की आता मला घरातल्यांना सांगावं लागेल, बरं झालं लकी व्यवस्थित आहे. आणि मग इथे असे म्हणतो की मी इथे थांबतो तुझ्या सोबतीसाठी, कारण की लकी बरोबर तू एकटीच कशी थांबणार. मग असे तिथे थांबायला तयार होतो. इकडे सकाळचा सागरला शुद्ध येते. सागर म्हणतो मी इथे कसा काय केलं, ही मुक्ता खरंच मला सोडून गेली की काय. मुक्ताला शोधण्यासाठी हॉलमध्ये येतो आणि सगळीकडे मुक्ताला शोधू लागतो आणि मुक्ता घर सोडून गेली की काय असं त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात. तितक्यात सावनी येते. सावनी त्याला कॉफी करून आणते. सावनी म्हणते कुणाला शोधत आहे. सागर म्हणतो मी मुक्ताला शोधत आहे, कुठे आहे मुक्ता. आणि मग इथे सागर म्हणतो मुक्ता कुठे आहे. सावनी म्हणते तुझी जी मुक्ता आहे ना ती जिथे असायला हवी होती तिथे गेली आहे. आशेसोबत रात्रभर ती बाहेर आहे. रात्री मुक्ता घरीच आली नाही. आशेबरोबर तिने अख्खी रात्र बाहेर घालवलेली आहे. दोघेही रात्रभर मुक्ताचा इथे तपास नाही. आणि सागरचे कान भरते. तितक्यात आशे आणि मुक्ता घरी येतात. तर ते बघून सागरला खूपच राग येतो त्यांना बघून. आणि इथे सावनी मात्र सगळं नाटक बघत असते. मुक्ता म्हणते ऐकून तर घ्या, मी कुठे सागर ऐका. पण सागर इथे मुक्ता जे सांगत असते ते काहीही ऐकायला तयार नसतो.
सागर म्हणतो, "एक नंबरच्या खोटारड्या आहात तुम्ही. रात्रभर या माणसासोबत, तुमच्या मित्रासोबत बाहेर होता. मित्र हा मैत्रीपुरताच ठीक आहे आणि नवऱ्यासोबत तुम्हाला राहायला आवडत नाही. मित्रासोबत तुम्ही अख्खी रात्र बाहेर राहिलात. तुम्हाला कळायला हवं होतं. काय वागता आहात तुम्ही? तुम्हाला हात" मग इथे सागर काहीही ऐकून घेत नाही. मुक्ताला म्हणतो, "हात जोडतो. तुम्ही मला तुमचं तोंड देखील बघायचं नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा." असं सागर खूपच मुक्ताला बोलत असतो आणि दोघांचं जोरदार भांडण इथे होतं. तेव्हा सागर म्हणतो, "तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला त्याच्यासोबत जातात, त्याला वेळ देतात आणि मित्र हा मैत्रीपुरता मर्यादित असतो." आणि मग आशय बोलायला जातो. आशयला सागर म्हणतो, "तुम्ही एक शब्द देखील बोलायचा नाही." मग इथे मुक्ता म्हणते, "तुम्ही आशयबरोबर असं कसं बोलू शकतात? तुम्ही माझ्यासोबत बोला, काय बोलायचं आहे." मग इथे मुक्ता समजत असते. तर मुक्ता म्हणते, "मी देते ना तुमच्या प्रश्नांची उत्तरे, त्याला कशाला विचारताय? तुम्हाला काय विचारायचं ते मला विचारा." तेव्हा इथे सागर म्हणतो, "हो, विचारणारच आहे. सगळ्या प्रश्नांचा जाब मी विचारणार आहे. रात्रभर तुम्ही आशयसोबत बाहेर होतात आणि त्याच्याबरोबर वेळ घालवत आहात, हे मला सगळं समजत आहे. मी काय वेडा नाही आहे. नवऱ्याबरोबर वेळ घालवायला तुम्हाला टाईम नाही." आणि मग इथे सागर आणि आशयमध्ये भांडण होतं आणि मग सागर इथे आशयची कॉलर धरतो आणि मग मुक्ता त्यांना सोडवत असते. मुक्ता म्हणते, "सागर, हे काय चाललं आहे?" मग सावनी इथे शॉकच होते. सावनी मनातून खूपच आनंदित झालेली असते आणि मग इथे सागर आणि आशयमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. दोघांची मारामारी व्हायला झटापट होते आणि मग इथे आशय म्हणतो, "थांबा, माझी काय चूक झाली आहे?" तेव्हा सागर म्हणतो, "तुम्ही माझ्या घरामध्ये येतात, माझ्या बायकोला परस्पर घेऊन फिरतात. तुम्हाला लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या बायकोला सोबत घेऊन फिरताना? काय मैत्री आहे ना तुमची? मैत्रीपुरतंच मर्यादित राहायचं ना तुम्ही? दुसऱ्याची बायको घेऊन फिरता आहात, वरून मला वरतोंड करून विचारता आहात." मग इथे आशयला काय बोलावं काहीच कळत नाही, पण सागरला खूपच राग आलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते, "हे काय चाललं आहे तुमचं?" आणि मग सगळे घरातलेही बाहेर येतात. दोघांचं एवढं जोरात भांडण चालू असतं. "जे काही प्रश्न विचारायचे ते मला विचारा. मी देते ना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे. काय प्रश्न विचारायचे आहे तुम्हाला विचारा मला." आणि मग इथे आशय या सगळा तमाशा गप्प राहून बघत असतो आणि मग तितक्यात डॉक्टर सिस्टर इथे लकीला घेऊन येतात. तर चेअरवर लकी बसलेला असतो. ते बघून सगळे शॉक होतात, लकीला काय झालं म्हणून. तर इथे मुक्ता म्हणते, "लकीला हे सगळं सांगण्याचा मी प्रयत्न करत होते, पण माझं ऐकूनच कोणी घ्यायला तयार नाही. लकीचा ॲक्सिडेंट झाला आणि मला फोन आला. मी लकीच्या मोबाईलवर फोन केला, तेव्हा लकीचा ॲक्सिडेंट झाला." तेव्हा इथे इंद्रा म्हणते, की "हे काय केलंस तू? तुझ्या सांगण्यावरून, तुझ्या ह्याच्यावरूनच आज लकीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तू आम्हाला सांगितलं नाही. रात्रभर तू बाहेर होती आणि आम्हाला थोडं देखील काही कल्पना नाही." तर इथे सागर म्हणतो, "मला वाटलं या खोलीत आहे, मला देखील माहीत नाही." इथे लकीला बसवतात. तेव्हा इथे सागर मुक्ता ओरडतो, "अजिबात तुम्ही आमच्याजवळ यायचं नाही, लांब राहा आमच्यापासून." आणि मग इथे मुक्ताला लोटून देतो. सागरला सगळेजण बसत असतात, पण इथे मुक्ताला राग येतो सागरचा. तर मग इथे लकी इथे सागर म्हणत असतो, "तुम्ही मला का नाही सांगितलं? तुम्ही मला सांगायचं होतं ना." आणि मग इथे सागर परत मुक्तावर ओरडायला लागतो. तेव्हा मुक्ता म्हणते, "तुम्हाला सांगायला तुम्ही शुद्धीत होता का?" पण इथे लकी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळी चूक लकीची असते. तर सगळेजण मुक्ता आणि सागरला इथे गप्प करत असतात. स्वाती म्हणते, "भांडू नका तुम्ही." तर इथे सागर आणि मुक्ताचं भांडण होतं. तर मुक्ता म्हणते, "हे सगळं सांगण्यासाठी तुम्ही शुद्धीवर नव्हता." तर इंद्रा म्हणते, की "हे काय केलं मुक्ता तू? माझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे ही आणि भांडताय काय?" तेव्हा मुक्ता रडायला लागते आणि सागर म्हणतो, की "यांच्यामुळे हे सगळं वाद झाले आहे आणि या घरामध्ये आहे. माझं आयुष्य तर बरबाद केलं, पण दुसऱ्या भावाचं सुद्धा आयुष्य यांनी माझ्या बरबाद केलं आहे. अजिबात हात लावायचा नाही, आमच्यापासून लांब राहा." आणि मग सगळेजण इथे लकीला घेऊन त्याच्या रूममध्ये चाललेले असतात. लकीला चालता देखील येत नसतं, कारण की लकीला खूप मार लागलेला असतो. आणि मग इथे मुक्ताला तिथे येऊ देत नाही. सावनी म्हणते, की "आता मात्र मुक्ता एकटी पडली आहे आणि आता या सगळ्याची मजा मी घेणार आहे. आता ठिणगी मी टाकून दिलेली आहे. आता वणवा मात्र पेटणारच आहे." तर सावनी
सावनीचा प्लॅन इथे जसा होता तसा सक्सेस झालेला होता, कारण की सावनीनेच लकीला घरातून निघून जाण्यासाठी सांगितलं होतं. आणि मुक्ता बघ आता तुझी काय अवस्था करते, नाही तुला या सागरच्या आयुष्यातून बाहेर फेकून दिलं तर काय. इथे आशय एकटाच उभा असतो. मुक्ता येते. मुक्ता म्हणते, खरंच आशय, नाही नाही ते आपल्या दोघांच्या नात्यावर शिंतोडे उडवले जात आहे. मी सागरच्या वतीने तुझी माफी मागते. तेव्हा आशय म्हणतो, मला काहीही वाईट वाटलं नाही मुक्ता, तू एकटी आहे आणि तुझ्याबरोबर राहणं ही माझी कर्तव्य आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, सागर खूप टेन्शनमध्ये आहे ना, त्यामुळे त्यांना काय बोलावं काहीही सुचत नाही आहे. बघ ना, तुझ्यावर नाही नाही ते घाणेरडे आरोप केले आणि आपल्या दोघांच्या नात्यावर सुद्धा सागरने खूप घाण आरोप केलेले आहे. पण तू आता इथून जा. आणि मग येथे सागर म्हणतो, पण मी हे सगळं मुक्ता तुझ्यासाठी करत आहे. तुला त्रास होऊ नये, तू सुखात राहावी, आनंदात राहावी हेच मला वाटतं. आणि तुझा आनंद ज्यात आहे त्यात मलाही आनंद आहे. तुला जर कधी माझी गरज वाटली, कधी काही तुला अडचण आली, तर तू नक्की मला फोन कर. नाहीतर आत्ता इथे तुला गरज असेल तर मला थांबायची माझी गरज असेल तर मी आत्ताही देखील थांबू शकतो. मला कोणाच्या बोलण्याची कोणाची पर्वा नाही. आणि सागरच्या बोलण्याचं तर मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. आपल्या मनातच पाप नाही तर आपल्याला कशाला आपल्या भीती वाटायला हवी. तर इथे आशय मुक्ताची समजूत घालत असतो आणि मुक्ता म्हणते, खरंच तुला खूपच त्रास झालेला आहे आणि तू आत्ता इथून जा म्हणून सांगते. मग आशय म्हणतो, ठीक आहे मी आत्ता जातो इथून, पण तुला काही वाटलं तर मला कळव आणि काय होतंय तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, सागरचा राग देखील शांत होईल असं सांगते. तेव्हा मुक्ता म्हणते, हो ना, काय झालं आहे सागरला काहीच कळत नाही, काय बोलत आहेत, काय आपल्याविषयी त्यांनी इतकं घाणघाण बोलायला नको होतं आणि आपल्या नात्यावर इतके घाणेरडे आरोप सागरने केले, हे कसं काय बोलू शकतात. तेव्हा आशय म्हणतो, जाऊ दे मुक्ता. आणि मग इथे मुक्ता आशयची समजूत घालत असते आणि त्याची सागरच्या वतीने माफी देखील मागत असते. आणि मग इथे आशय म्हणतो, मला काहीही वाटलेलं नाही या बोलण्याचं. आणि मग इथे मुक्ता आशयसमोर रडायला लागते की हे सगळं कसं घडलं. आणि मग सगळे त्याच्या लकीच्या बेडरूममध्ये लकीला आणलेलं असतं. तर सावनी म्हणते की काय मी सांगत होते ना, ह्या मुक्ताचं ऐकू नको आणि लग्नाला तयार होऊ नको, हे काय करून बसलास, तुला सांगितलं होतं ना हे पाऊल कधीच उचलू नको, घर सोडून जाऊ नको, पण काय केलंस लकी तू हे. आणि मग लकीलाच वरून इथे सावनी बोलत असते. पण या सगळ्यामध्ये सावनीनेच लकीचे कान भरलेले असतात. तर इथे सागरला ऐकू जावं म्हणून सावनी जोरजोरात बोलत असते, या मुक्तानेच हे सगळं केलेलं आहे आणि तिच्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. तिने का बळजबरी इथे लकीचं लग्न ठरवलं. इथे इंद्रा म्हणत असते, अजिबात आता लकी तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे मला एकदा तरी सांगायचं ना तू. आणि आता इंद्रा देखील इथे मुक्ताला बोलत असते, म्हणत असते की अजिबात आता माझ्या मुलाजवळ यायचं नाही म्हणून. आणि मग इथे सावनी म्हणते, किती मॅड आहे हा लकी, याला कळालं देखील नाही, काय घर सोडून गेला होता आणि पुन्हा आता परत इथे आलेला आहे. इंद्रा म्हणते, काळजी करू नकोस लकी, तुझं लग्न त्या आरतीसोबत होणार नाही आणि मुक्ताचं तू अजिबात ऐकू नको. ह्या मुक्ताने तुला बरीच घातलं, तुझे कान भरवले, त्यामुळे तू मुक्ताच्या बोलण्यात येऊन हे सगळं केलं आणि बघ ना काय झालं आहे. त्या मुक्ताला तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरून देणार नाही. इथे मुक्ता सागरला समजवत असते. तर मुक्ता म्हणते, सागर काय झालं आहे तुम्हाला, का एवढी पीत आहे, का स्वतःची अशी अवस्था बनवली आहे. तेव्हा इथे सागर म्हणतो, मला तुम्ही मला सांगणाऱ्या कोण आहात, तर मी कितीही पेईल काहीही करील, असं सागर उलट उत्तर इथे मुक्ताला देतो. मुक्ता म्हणते, हो जे काही आहे ते माझ्याबरोबर बोलून प्रश्न मिटू शकतो. तुम्हाला काय झालं आहे, माझा राग येत आहे, मी काय केलं आहे तुम्हाला. तेव्हा इथे सागर म्हणतो, नवरा सोडून मित्रासोबत बाहेर फिरतात, नवऱ्याला काय वेळ देत आहे तुम्ही, कधी विचार केला का तुम्ही माझा. असं सागर नाही नाही ते आरोप मुक्ता करतो. तुम्हाला तर वेळच नसतो, तुम्हाला तुमच्या मित्राबरोबर फिरायचं असतं, त्याच्यासोबत वेळ घालवायचा असता, नवऱ्याला काय तुम्हाला वेळ द्यायचा ना द्यायचा, नवरा कधी काही बोलत नाही. आणि इथे मित्राला मिठी मारायची असते, मित्राला मिठीत घेऊन आनंद व्यक्त करायचा असतो. इथे सागर म्हणतो, तुमचा तो मित्र आशय तुम्हाला जास्त जवळचा आहे, त्याच्याबरोबर वेळ घालायला तुम्हाला आवडतं, त्याच्याबरोबर फिरायला तुम्हाला आवडतं, त्याच्या मिठीत जायला तुम्हाला आवडतं. मला मारा ना मिठी, मी तुमचा नवरा आहे, मला मारा बरं मिठी. आणि मग इथे सागर इथे मुक्ताला मिठी मारत असतो, ओढत असतो. इथे मुक्ताला खूपच त्रास होत असतो. आणि इथे सागर पूर्ण नशेत असतो आणि त्याने त्याची शुद्ध हरपलेली असते. तितक्यात मुक्ता त्याला लुटून देते आणि मुक्ता सागरच्या कानाखाली वाजवते. आणि मग सागर इथे सावनी म्हणते,
सगळं तुझ्या हातातून निष्ठत चाललं आहे. हे काळे मणी मी एक दिवस तुझे तोडणारच आहे. तर इथे मुक्ता म्हणते, तुझ्या गळ्यामध्ये म्हणूनच काही नाही आहे, तुझा गळा असाच उघडा आहे. तू माझ्या मंगळसूत्राला हात लावून बघ. आता मुक्ताने चॅलेंज दिलेलं आहे. आता मुक्ता आणि सागर पुन्हा परत एकत्र होतील का? मुक्ताच्या लक्षात येईल का सावनीचा डाव? यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.